नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मी 5 अशा स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे की जिथे आपण शब्दांचा उपयोग जो आपण करतो ते शब्द बदलून आपण आपलं वास्तव कसं बदलू शकतो, आपलं व्हायब्रेशन कसं वाढवू शकतो, आपलं मॅनिफेस्टेशन लवकर होण्यासाठी काय गोष्टी आपण करू शकतो, साधे अगदी रोज आपण जे शब्द वापरतो ते बदलून किंवा त्यांच्यावर लक्ष देऊन. सो हे शब्दांचं खूप महत्व आहे. शब्दांना एक वेगळं व्हायब्रेशन असतं. हे आता तुम्हाला सगळ्यांना एवढे व्हिडिओजमुळे कळलंच असेल. म्हणून आपण अफर्मेशन पण करतो सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायला, किंवा स्क्रिप्टिंग टेक्निक सारखं एक टेक्निक पण शेअर केलेलं आहे चॅनलवर की तुम्ही कसं तुमचं आयुष्य स्क्रिप्ट जसं सिनेमाची स्क्रिप्ट लिहितात तसंच लिहून तुम्ही ते बदलू शकता. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक देते. पण आज असं आहे की रोजच्या आयुष्यात आपण जे काही बोलतो त्याच्यामध्ये काय आपण कुठे लक्ष ठेवता येईल, किंवा नकळत आपल्या तोंडून जे शब्द जातात त्यांचा कसा परिणाम होतो आणि त्याच्याऐवजी काय म्हणायचं. सो हे आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. अगदी सोप्या गोष्टी आहेत. आता पहिली गोष्ट काय आहे? पहिली गोष्ट आहे, तर मी पहिल्या गोष्ट सांगायच्या आधी मी तुम्हाला प्रश्न विचारते की ठीक आहे, तुमचा जॉब चालू आहे आणि तुम्ही दुसरा जॉब वगैरे बघायचा आहे तुम्हाला, आणि तुम्ही खुश नाही आहात जॉबमध्ये, तर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचं कसं जॉब चाललेला आहे, तर काहीतरी त्याच्यात तुम्ही म्हणजे जे आपण आनंदी नसलो त्या जॉबमध्ये तर सांगतो नाही बॉस अजिबात चांगला नाहीये, खूप काम आहे, मला पगार खूप कमी देत आहेत, असं काहीतरी असं कधी काम संपतच नाही, वेळच नाही, रजा मिळत नाही, म्हणजे अशी सगळी आपण नाहीचा आपण एक पाडा वाचतो की काय काय त्याच्यामध्ये बरोबर चाललेलं नाहीये. पण आता बघा की अशा तुमच्या व्हायब्रेशन जॉबबद्दल असताना तुम्ही दुसरा जॉब जरी बघितला तरी ना हेच व्हायब्रेशनमुळे त्या जॉबमध्ये पण यातलेच प्रॉब्लेम पुढे आपल्या बरोबर जातात, कारण आपली फ्रिक्वेन्सी आणि आपलं व्हायब्रेशन तेच राहिलेलं आहे. तर आता कुठलाही जो विषय असतो ना त्याच्यामध्ये कशा नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं आहे की नाण्याच्या एका बाजूला असं समजा की सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला नाही म्हणजे बरोबर चाललेल्या नाहीये त्या विषयामध्ये ते आहे, आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ज्या काही त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते आहे. पण आपला लक्ष असतं ते नाही बरोबर चाललेल्या ह्या गोष्टींवर असतं, आणि त्याचं चुकीचं काही नाही, ते बरोबर आहे, म्हणजे त्या गोष्टी घडतायतच आहे. तर तुम्ही म्हणाल मी कसं म्हणणार, बरोबर आहे, हे ते सत्य आहे की जे काही चुकीचं चाललेलं आहे ते चाललेलं आहे. पण आपल्याला आता आपलं जर का व्हायब्रेशन बदलायचं असेल तर आपल्याला ज्या गोष्टी त्यातल्या चांगल्या आहेत त्याच्यावर आपला फोकस करायला पाहिजे. म्हणून तर आपण ते बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स वगैरे करतो. तर आता ह्याच्यामध्ये बघा की जॉबच्या वगैरे बाबतीत तर ज्या काही गोष्टी अक्षरशः आपल्या कामाशी संबंधित नसतील पण तरी चांगल्या असतील तर तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकता. उदाहरणार्थ की आमच्या इथे नोकरीच्या कोणी विचारतं, आमच्या इथे कॅन्टीनमध्ये जेवण खूप छान मिळतं, ऑफिस माझ्या घराच्या खूप जवळ आहे, त्यामुळे मला जायला यायला अजिबातच वेळ लागत नाही, किंवा माझे ऑफिसमध्ये माझे खूप छान आमचा ग्रुप झालेला आहे त्यामुळे मला मजा येते, किंवा लंचमध्ये आम्ही एकत्र जेवायला घेतो आणि मग म्हणून मजा येते, किंवा मला इतर लोकांच्या खूप भेटी होतात म्हणून मला बरंच नवीन नवीन गोष्टी कळतात. असं काहीतरी असतंच की जे जॉबमध्ये चांगलं असतं. तर ते आपण कोणी विचारलं किंवा स्वतःशी बोलताना सुद्धा आपण फक्त त्याच्यावर फोकस करायचा. सो जॉब रिलेटेड आपलं व्हायब्रेशन बदलायला लागतं, आणि म्हणून म्हणजे साधी गोष्ट आहे, काही फार हे नाहीये. प्रत्येकाने थोडासा विचार केला की निगेटिव्ह नाही बोलायचंय, त्यातलं पॉझिटिव्ह काय शोधता येईल आपल्याला, तर मग काहीतरी सापडतंच आपल्याला त्याच्यामध्ये. आणि बरं, किंवा प्रवासात अगदी मला प्रवासात खूप छान लोक भेटतात, म्हणजे जॉबच्या पोचायच्या आधीच काहीतरी छान चाललेलं असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं, त्याच्याबद्दल विचार करायचा. सो ऑब्व्हियसली म्हणजे मग तुमचं व्हायब्रेशन बदलतं. परिस्थिती ते जॉबची बदलणार नाही कदाचित, पण तुमचं व्हायब्रेशन बदलण्यामुळे ती लोक तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने, तुमच्याशी बॉस वेगळ्या तऱ्हेने व्यवहार करायला लागेल, असं काहीही होऊ शकतं. किंवा नवीन जॉबमध्ये तुम्हाला जे आता पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमचं जॉब बद्दल झालं की ते तसं तुम्हाला हे मिळेल. सो हे रोजच्या आयुष्यातल्या या गोष्टी आहेत. आता दुसरी गोष्ट काय, तर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या कशाबद्दलही बोलता तेव्हा तुम्हाला ना थोडंसं त्याच्यामध्ये उत्साह, एन्थुझियाझम आपण ज्याला म्हणतो ते असं त्याच्यात घालायला पाहिजे. म्हणजे असं म्हणा की त्याचा तडका लावायला पाहिजे, त्याची फोडणी द्यायला पाहिजे असं. सो काहीही बघा की कुठल्याही तुम्ही पार्टीला असाल, कुठेही इव्हेंट असेल, जॉबच्या ठिकाणी असली तर की जे कुठल्या लोकांच्या भोवती लोकांचा गराडा असतो की जे खूप पॉझिटिव्हली बोलतात, हसून बोलतात, हसतमुख असतात, छान असं काहीतरी सांगत असतात पॅशनेटली,
सो पॅशन आणि हे जे एन्थुझियाझम असतं ते इतर लोकांना पण अट्रॅक्ट करतं, बरोबर आहे. कुणालाही असं वाटत नाही की एखाद्या अगदी अशा मरगळलेल्या माणसाशी जाऊन बोलावं, काहीतरी संवाद साधावा, काहीतरी सांगावं. तर जिथे जिथे माणसांना तुम्हाला उत्साही दिसतात तिथेच तुम्ही अट्रॅक्ट होता. सो असंच आहे की जेव्हा तुम्ही हे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करता, बोलताना तुम्ही तो उत्साह, ते पॅशन आणता, तेव्हाच तुमची एनर्जी वाढते, तुमचं इमोशन बदलतं, तुमची फ्रिक्वेन्सी बदलते आणि त्या फ्रिक्वेन्सीला युनिव्हर्स, आपल्याला आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये लाईक अट्रॅक्ट्स लाईक, तर तुमची वाढली की आपोआपच तुम्हाला तशा गोष्टी, तशा संधी, तशी लोक, पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक झालं की सकारात्मक लोक भेटायला लागतात. तसंच आहे हे की त्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक ते थोडंसं उत्साह, पॅशन आणायचा प्रयत्न करायचा आहे बोलताना. आता तिसरी गोष्ट आहे की आता कुठले शब्द आहेत की जे वापरायचे नाहीत आणि त्याच्याऐवजी काय करायचंय. सो ही खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. आता आपण नेहमी म्हणतो ना की ही गोष्ट करू नका किंवा ही गोष्ट करायचं थांबवा. आता बघा, या दोन्ही गोष्टी अगदी तुम्ही बरोबर असला सांगताना कुणाला आहे, पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रकारचा निगेटिव्हिटी आहे की ही गोष्ट थांबवा म्हणजे लक्ष कशावर जातं की जी गोष्ट करायची नाहीये त्याच्यावर, किंवा ती गोष्ट करू नका म्हटलं तरी तेच आहे. म्हणजे यू शुड नॉट डू दिस म्हणजे डोंट डू दिस आपण कोणाला तरी म्हणलं, किंवा स्टॉप डुईंग दिस, दोन्हीकडे नकारात्मकच आहे की ह्या दोन गोष्टी बरोबर नाही आहेत, त्या करू नका. आता इस्पेशली इथे जे पालक आहेत त्यांना हे अगदी पटेल, पण तर आणि हमखास आपण जे मुलांना सांगतो की करू नका, तर ते मुलं ते हमखास करतात नाही सांगितलं तर. तर ह्याच्याऐवजी स्ट्रॅटेजी अशी पाहिजे की इथे आपण सारखाच निगेटिव्हवर फोकस होतोय, त्याच्याऐवजी ते नाही करायचं, मग करायचं काय हे सांगायचं. सो आता तुम्ही म्हणाला की ओरडून बोलू नका, ठीक आहे, किंवा ओरडून बोलायचं थांबवा. तर आता दोन्हीकडे ओरडून बोलणे ह्याच्यावरच फोकस आहे, कारण आपण काय करायचं सांगितलंच नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही म्हणलं की शांतपणे बोला, हळू बोला, प्रेमाने बोला, तर मग नक्की करायचं काय हे त्यांना समोरच्या व्यक्तीला कळतं. असं बऱ्याच गोष्टी म्हणजे पसारा करू नका, ह्याच्याऐवजी नीट नेटकं ठेवा, म्हणजे असं उशीर करू नका, लवकर म्हणजे जास्त वेळ झोपू नका, त्याच्याऐवजी वेळेवर उठा, लवकर काय तुम्हाला सांगायचं असेल ते. सो हे आपण जे नाही करू नका आणि थांबवा, ह्या दोन गोष्टी आपल्याकडनं खूप म्हणल्या जातात आणि त्याच्याऐवजी काय करायचं ह्याच्यावर. सो आपल्याला सांगताना देखील तुम्ही बघाल की तुमची फ्रिक्वेन्सी बदलते, तुमचं ऍटिट्यूड बदलतं, तुमची ती पॉझिटिव्हिटी येते आणि ती मग शक्यता दुसरी व्यक्ती तुमचं ऐकेल ह्याची वाढते. सो बऱ्याच वेळेला नात्यांमध्ये आपण नाही हे करू नका ह्याची जी एक लिस्ट वाचत असतो, त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे, काय अपेक्षा आहे हे जर का नीट सांगितलं तर ते नातं वगैरे सुधारायला किंवा अजून छान व्हायला मदत होते. सो हे एक इम्पॉर्टंट बोलतानाचे रोजचे अगदी आयुष्यातले शब्द आहेत हे, आणि आपण सगळेजण ह्या गोष्टी करतो. सो जाणीवपूर्वक हे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे इथे. आता चौथी गोष्ट काय आहे, चौथी गोष्ट अशी आहे की तुमचा जो काही आत्ता जे तुम्ही शब्द वापरताय तर त्याला थोडंसं अजून इंटरेस्टिंग करायचं, म्हणजे थोडंसं अजून म्हणूया आपण की पॉझिटिव्ह करायचं, सकारात्मक करायचं आहे. सो आता असं समजा की कोणी विचारलं की दिवस कसा गेला, तर ठीक गेला. आता ठीक गेल्याच्या ऐवजी तुम्ही ठीक जरी तुमचा दिवस गेला असला तरी तुम्ही म्हणू शकता की दिवस छान गेला, दिवस म्हणजे मनासारखा गेला, असं काहीतरी. तर बघा लगेच तुमच्या स्वतःशी बोलताना सुद्धा त्याचा फरक पडतो. किंवा आता दिवस गुड असं आपण म्हणतो, दिवस कसा गेला, छान, ओके. त्याच्याऐवजी आपण तुम्ही म्हणलं असम गेला, भारी गेला दिवस, मस्त गेला, तर नुसतं ऐकतानाही असं थोडंसं वाटायला लागतं ना की अरे वा भारी गेला आपला दिवस, असं आपल्याला स्वतःलाही वाटायला लागतं, दुसऱ्याला तर वाटतंच. पण मग आता तुम्ही म्हणा की दिवस अगदी बेकार गेला, अगदीच खराब दिवस गेला, तर मग काय करायचं, आता मग मी त्यालाही खोटं हे करू का, तसं नाही. मग तुम्ही दिवस अगदी खराब गेला ना तरी तुम्ही म्हणू शकता ना की दिवस आज वेगळा होता, दिवस आज इंटरेस्टिंग होता, कारण इंटरेस्टिंग दोन्ही बाजूने असू शकतं. सो हे असं म्हणलं ना, कारण नाही तर आपण म्हणलं ना बोर होता, वैताग दिवस होता असं म्हणत बसलो ना आपण, तर बघा आपल्याला अजून वैतागल्यासारखं व्हायला लागतं, अजून कंटाळा यायला लागतो. सो त्याच्या असं जर आपण थोडंसं त्याला शब्द बदलले ते वर्णन करतानाचे तरी सुद्धा खूप फरक पडतो, कारण हे रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्या. आणि आता पाचवी गोष्ट काय, पाचवी गोष्ट माझ्यासारख्या लोकांसाठी आहे की जे खूप भरभर बोलतात. तर आता जरा व्हिडिओमुळे सवय करून मी रोज अगदी ठरवते बोलायच्या आधी की हळू बोलायचं आहे, पण ती सवय असते एक भरभर बोलायची. तर तसं होतं ना, बऱ्याच वेळेला असं एक स्पीड असल्यासारखं एक हे येतं की खूप गोष्टी करायच्या आहेत भरभर जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा.
किंवा थोडं कन्फ्युजन असं वाटतं लोकांना, तर त्याच्याऐवजी ना तुम्ही जरा थोडंसं हळू बोलायला लागला, थोडं शांतपणे बोलायला लागला, तर ते भावना पण थोडी शांततेची येते की काही नाही, वेळ आहे, असं काही रश करायची काही गडबडीनं काही करायची गरज नाहीये असं वाटायला लागतं. आणि ती एक शांतताच्या व्हायब्रेशन मध्ये तुम्ही गेल्यावर इतरही अजून गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या शांत व्हायला लागतात. सो हे माझ्यासारख्या फास्ट बोलणाऱ्या लोकांसाठी एक खास हे आहे. मी पण प्रयत्न करत असते की जरा हळू बोलावं. तर ह्या अशा 5 गोष्टी आहेत. शब्द बदलून आपलं वास्तव कसं बदलायचं. आवडल्या तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.